कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आशुतोष काळे विजयी झाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आशुतोष काळे विक्रमी मताने विजयी झाले आहे। आमदार आशुतोष काळे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला। आमदार आशुतोष काळे विजयी झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया। आज सार्वत्रिक निवडणूक 2024 त्याच्यामध्ये 219 कोपरगाव मतदारसंघामध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक मी सामोरे गेलो। या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने मतदारांनी भरभरून मला प्रतिसाद दिला। जे काही कामं या 5 वर्षामध्ये मी करू शकलो किंवा मंजूर करून आणले, याच्यामुळे निश्चितपणाने लोकांना लोकांनी त्याला प्रतिसाद दिला। तसेच महायुतीचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीचे कोल्हे परिवारातील उमेदवार नसल्यामुळं त्यांचाही चांगला पाठिंबा, त्यांच्या पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते यांचा चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळाला। तसेच महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे विजयरावजी वाडणे साहेब असतील, राजेजी परजणे असतील, रवी काका बोरावके असतील, यांनी देखील चांगल्या प्रकारे मला मदत केली। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली, मतदारांना विनंती केली आणि म्हणून मला असं वाटतं का हा विजय मला या ठिकाणी मिळाला। मी सर्वांचे, महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो, मतदारांचे मनापासून आभार मानतो। आपण पुन्हा एकदा मला पुढचे 5 वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। मागच्या निवडणुकीमध्ये 822 मतांनी त्यावेळेस मला मताधिक्य सर्व मतदारांनी दिलं होतं आणि यावेळेस 1,24,624 एवढं विक्रमी मताधिक्य मला दिल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो। मागच्या काळामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे आणि ती अपेक्षा सर्व मतदारांची माझ्याकडनं आहे आणि मग त्या पद्धतीचं काम करण्याचा माझा प्रयत्न असेल। धन्यवाद। या मताचं जे विक्रम आहे नेमकं काय, कसं वाटतं तुम्हाला? मताधिक्य प्रचंड प्रमाणात आहे राज्यात, आज टॉप लेवलला वाटतंय तुम्ही? आता ते टॉप लेवलला आहे का नाही ते कळेल आता सगळ्यांचं। पहिल्या 5 मध्ये निश्चितपणाने असेल, त्याच्यामुळं निश्चितपणाने एवढं मताधिक्य आल्यानंतर जास्तीचं काम करावं लागेल। म्हणजे तसा माझा प्रयत्न आहेच, पण एवढं मताधिक्य मला दिल्यामुळे मतदारांसाठी अजून काय करता येईल याचा प्रयत्न मला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये करावा लागेल। दादा, विजयाचा काय फक्त लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला की विकास कामांचा कोणता मुद्दा महत्त्वाचा वाटतो? लाडकी बहीण योजनेचाही फायदा झाला, विकास कामांचाही फायदा झाला, या सगळ्याच गोष्टी जवळून आल्या। महायुतीमध्ये उमेदवार असताना सगळे मागच्या काळामधले उमेदवार होते, सगळ्यांनी माझ्यासाठी काम केलं, तर निश्चितपणाने तो फायदा मला झाला। दादा, महायुतीचं आता सरकार स्थापन होणार आहे, अजितदादांनी शब्द दिला होता जर मताधिक्य वाढलं तर तुम्हाला राज्याची मोठी जबाबदारी दिली जाईल, आता जबाबदारी मिळेल का? मताधिक्य वाढलं तर चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं। जबाबदारी काय द्यायची तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय जबाबदारी दिली निश्चितपणे ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू। अभिनंदन।